कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा काय हे थांब, आता अंगाला घाणवास येतोय। थांब, काय झालं? एक मिनिट, हे काय झालं? थांब, नाही काय झालं हे? अरे ते तुमच्या भावानं आज शेतात एका खऱ्या शेतकऱ्यांसारखी मेहनत केली आणि त्यामुळेच झालंय हे। अरे तू माझ्यासाठी इतका त्रास सहन करतो? प्रीतम, एसी गाडीमधून फिरणारा तू, एसी ऑफिस मध्ये बसून करोडोच्या फाईलवर धडाधडा साईन करणारा तू शेतात काम करतो। दादा, आय एम सॉरी, आपण निघूया, आपण उद्याच निघूया। प्रीतम, वेडास का? तुझं प्रियावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे हे सगळं तुझ्या लग्नासाठी चालणार। ओके प्रीतम सर, आपल्याकडे यायला कमी आहे, लग्नाची तारीख जवळ आली आहे। आपल्याला इकडं आबासाहेबांना आणि प्रिया मॅडमच्या भावाला लग्नासाठी तयार करून तिथं जाऊन देवी आईंना बी मनवायचंय। प्रीतम, पारू म्हणजे ते अगदी बरोबर आहे। तू लवकरात लवकर प्रियाच्या भावाचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर ना। मी आबासाहेबांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आणि पारू, तू मंदाताईकडे लक्ष दे। ओके? हे बघा, आपल्या मिशन मधला एक महत्वाचा दिवस तरी पार पडला। आता अजून एक दिवस आहे जो आपल्याला आपल्या गोलच्या जवळ नेणार आहे, ते म्हणजे प्रीतम आणि प्रियाचं लग्न। जा, जाऊन झोप। बरोबर गोठ्यात झोपणार आहेस तू? काळजी घ्या। हो, आणि तू पण काळजी घ्या रे। हे काय आहे? चल, गुड नाईट। गुड नाईट, बाय। तसं असतंय ना प्रीतम सर, मऊ गाद्यांवर आणि येशी मध्ये झोपणारा माणूस, पण आपल्या पिरमासाठी तो किती त्रास सहन करतोय। पिरमाची ना ताकदच मोठी, म्हणून प्रीतम सर कायम हसत खेळत असतात। मला खात्री आहे प्रीतम सरांना त्यांचं खरं प्रेम नक्कीच मिळेल। नक्की मिळू। बर, मी हातरून घालून घेते। नाही नको, मी आज बाहेरच झोपतो। का? आज बाहेर कोणी नाही आहे ना, झोपतो पटकन। म्हणजे तुम्ही इथं झोपलात तर हरकत नाही माझी काय बी? नको पारू, कशाला? तू इथे एकटी झोप ना मस्त। काल नाईलाज होता म्हणून आज झोपतो मी बाहेर। बर, हे घ्या। ठीक आहे? आणि तुला? प्रिया मॅडम कडनं मी अजून एक आणली। एक मिनिट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।